फार उतरलेली दिसत नाही माझी अजून. प्रिया मॅडमचे भास व्हायला लागले आता मला. आता का दिसताय तुम्ही मला? सकाळी एवढी रिक्वेस्ट करत होतो, थांबायला सांगत होतो, तेव्हा नाही थांबलात, रडत रडत निघून गेलात. बरोबर आहे तुमचं. नाही, तुम्ही इथे थांबावं असं मी काही वागलोच नाहीये ना. नालायक आहे मी. आणि एका नालायक मुलाबरोबर का थांबाल तुम्ही? प्रिया मॅडम, खूप आठवण येते तुमची. खूप मिस करतोय मी तुम्हाला. प्लीज या ना माझ्या समोर. बघा ना, आता तुम्ही भास आहात मला माहितीये, तरी तुमच्याशीच बोलतोय मी. तुम्हाला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुमच्यावर. काही उपयोग नाही आहे त्या सगळ्याचा आता. आणि त्या दिशावर माझं अजिबात प्रेम नाहीये. माझा जीव गेला तर तिच्याशी लग्न नाही करणार आहे मी. प्रिया मॅडम, तुम्हाला बघितल्यावर मला कळलं की प्रेम काय असतं. आणि मी पारूला पण सांगत होतो की जर आपलं प्रेम खरं असेल ना, तर डेस्टिनी स्वतः आपल्या दोघांना समोर आणेल. तू तरी खरी आहेस का? वय खरीच आहे मी. कुठला बी भास नाही हो. एक मिनिट, म्हणजे तू जर खरी आहेस तर मॅडम, तुम्ही खरंच आलात? प्रीतम सर, अहो मी खरंच आलीये. भास नाही होते तुम्हाला? नाही नाही नाही. सॉरी सॉरी मला मला कळलं नाही काय करायचंय. मी ते एक्साइटमेंट मध्ये. असं नाही. तुम्ही मला व्यवस्थित, शिस्तीत आणि पद्धतशीर प्रपोज करायचं.